उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, त्यासाठी काहीतरी मस्त छान आणि काहीतरी पाहिजे की नाही थंडगार, आणि ते पण घरच्या साहित्यामध्ये. अरे खरंच तुम्ही घरची जर अशी चव खाल्ली ना, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही बाहेरचे आणणारसुद्धा नाही. असा मस्त टेस्टी असला पदार्थ घरी बनतो आणि अतिशय कमी साहित्यामध्ये, जे घरात आपल्याकडे अवेलेबल असतं त्यामध्ये. नक्कीच ना, बाहेरची झंझट हे आणा ते आणा क्रीमी आणा एक्स्ट्रा काही गरज नाही आहे. तर चला आपण मस्तपैकी छान बनवूयात. त्यासाठी मी रेडीमेड बाहेरचं गाईचं दूध आणलं आहे पॅकेटवालं. ठीक आहे, 2 लिटर दूध घेतलं आहे मी. तुम्ही प्रमाणामध्ये पाहिजे तसं तुम्ही 1 लिटर घेऊ शकतात किंवा 1.5 लिटरही घेऊ शकतात. 2 लिटर दूध घेतलं आहे मस्त मी एका पॅनमध्ये कढईमध्ये घेतलं आहे आणि छानपैकी ते उकळायला ठेवलेलं आहे. ही अमूलची पावडर घेतली आहे मी, मिल्क पावडर आहे. तुम्ही नाही घेतली तरी चालेल, पण माझ्याकडे अवेलेबल होती घरात म्हणून मी मिल्क पावडर घेतली आहे. एका वाटीमध्ये त्यामध्ये छान थोडंसं दूध टाकलं आहे आणि एकत्रित सगळं मस्त मिक्स केलं आहे. त्याच्यामध्ये काही गठळ्या राहता कामा नाही आहे. त्याच्या गाठी बनतात ना, त्या नाही बनल्या पाहिजे. अशा प्रमाणामध्ये छानपैकी मस्त स्पूनने इकडून तिकडे करून एकत्रित मस्त गोल गोल गरगरीतपणे त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या फोडून टाकायच्या आहे आणि छान एकत्रित मिश्रण करायचे. पुन्हा एकदा सांगते, तुमच्याकडे जर अमूल मिल्क पावडर नसेल घरात तरी देखील चालेल. आपल्याकडे घरात काजू बदाम तर असतातच, बरोबर की नाही. मग तुम्ही थोडेसे बदाम भिजत घाला, त्यावरची सालं काढून टाका आणि काजू आणि बदाम एकत्रित मस्तपैकी मिक्सरला बारीक करा. एकच नंबर. खरंच जे घरात आहे त्यामध्येच आपण बनवतो आहे की नाही, बाहेरचे एक्स्ट्राची काहीच गरज नाही. हे बघा, भिजत घातले होते मी 5-7 बदाम. त्यानंतर त्याच्यावरचं साल काढून घेतलं आहे, काजू पण घेतले आहेत. तोपर्यंत इकडं छानपैकी आपलं दूध गरम झालं आहे आणि आपलं दूध उकळतं आहे. आता बघा बरं का, कढईभर पूर्ण 2 लिटर दूध आहे आणि ते आपल्याला आटवून जरा कमी करायचं आहे. आणि आपण बाहेरचं का दूध घेतलं पॅकेटचं, मी तुम्हाला पुढं गेले की नक्कीच सांगते. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला की नक्कीच कळेल की आपण बाहेरचं रेडीमेड पॅकेटवालं दूध का घेतलं आहे ते. हे बघा, छानपैकी इकडे दुधाला उकळी आली आहे, बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे. आपण जे बाऊलमध्ये थोडीशी मी मिल्क पावडर घेतली होती, जी आपण दुधामध्ये मिक्स केली, ती सगळी मी छानपैकी यामध्ये टाकून दिलं. म्हणजे पटकन घट्ट आपलं दूध जे आहे पटकन छानपैकी घट्ट होईल. हे बघा थिकनेस. नंतर आता तिकडे ते दूध उकळते, तोपर्यंत छान आपण इकडे पुढची तयारी करूयात. काजू आणि बदाम मस्तपैकी एकत्रित घेतले आणि मिक्सरला छानपैकी त्याची पावडर करून घ्यायची. हे बघा अशी, आणि ती पावडर पण छानपैकी टाकून द्यायची आहे. आता दूध आणि काजू आणि बदाम हे सगळं तर आपल्याकडे अवेलेबल असतंच की नाही घरात. तुम्ही नक्कीच गेस करत असाल की आपण काय बनवतो आहे. ते पुढे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला की नक्कीच कळणार. आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही पण नक्की बनवाल आणि अतिशय सोपी रेसिपी आहे, टेस्टी आहे आणि सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना आवडणारी रेसिपी आहे आणि झटकीपट बनते. ही वेलचीची पूड घेतली आहे, वेलचीची पावडर असेल घरामध्ये तर तुम्ही ती टाकली तरी चालेल, किंवा मिक्सरला तुम्ही बारीक करून घेतली घरात वेलची असेल आणि थोडीशी चाळून घ्यायची, म्हणजे मध्ये त्याच्या असं खाताना मध्ये ती लागत नाही दाताला. त्यानंतर आपण काय करणार आहोत, तिकडे छानपैकी दूध आपलं आटतं आहे. दुधामध्ये आपण मिल्क पावडर घातली आहे, काजू बदामची पेस्ट घातली आणि तिकडे दूध आपलं आटतं आहे. आपण इकडे छोटा दुसरा बाऊल घेतला आहे, त्यामध्ये मी घातली आहे साखर. साखर तुम्ही जशी पाहिजे त्या प्रमाणामध्ये घेऊ शकता. जरा जास्त गोड पाहिजे असेल पदार्थ तर तुम्ही साखर जास्त घ्या, किंवा कमी पाहिजे असेल तर कमी घ्या. मी साखर घेतली आहे आणि तुम्ही डायरेक्ट पण साखर टाकू शकतात, पण का टाकायची नाही आहे ते पण पुढे जाऊन सांगते मी तुम्हाला. हे बघा, छानपैकी मस्त आपण ती साखर सगळी विरघळून घेतली आहे, त्याच्यामध्ये वितळून घेतली आहे. आणि त्यानंतर मस्त चिवला जेव्हा असा कलर येतो तांबूस, तसंच मस्तपैकी ते त्या दुधामध्ये टाकून द्यायचं आहे. हे बघा कलर कसा येतो बघा, एकदम मस्त. आणि दुधाचा थिकनेस तुम्ही बघत असाल की आपण एक जसं गोष्टी त्यामध्ये ॲड करतो आहे तोपर्यंत दूध आटून छानपैकी मस्त घट्ट बनत चाललं आहे. हे बघा, कलर पण आता जरा चेंज दिसत असेल तुम्हाला. हा कलर चेंज कशामुळे झाला आहे माहिती आहे, आपण साखर डायरेक्ट पण यामध्ये टाकू शकलो असतो, पण त्याला असा कलर आला नसता रेडीमेड मार्केटमध्ये मिळतो तशा मिठाईसारखा. म्हणून आपण काय केलं आहे, बाहेर पण शॉपमध्ये जे आपण खातो बाहेरची मिठाई, त्यामध्ये देखील ते असेच करतात की बाहेर साईडला आपण त्याचा थोडासा पाक बनवून घेतला असं म्हटलं तरी चालेल साखरेचा, आणि मस्तपैकी दुधामध्ये वरतून टाकला आहे तो. त्यामुळे हा कलर असा छानपैकी तांबूस असा वरती कलर आपल्याला रंग दिसतो. यामध्ये कोणताही कलर फ्लेवर काही ॲड केलेलं नाही आहे, दुसरं काहीही घातलेलं नाही त्यामध्ये. हे बघा, अतिशय मस्त घट्ट 2 लिटर दूध घेतलं होतं
आणि छानपैकी आटून आटून असं ते एक दूध आपल्याला दिसतंय. हे बघा किती थिकनेस बघा तुम्ही, एकदम मस्त. आणि असला खमंग वास येतो आहे. त्यामध्ये वेलची वगैरे सगळ्या गोष्टी आपण ॲड केल्या आहेत. इतकं सुंदर. हे बघा, हे काय करायचं, थोडा वेळ खाली काढून घ्यायचं आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे बरं का. हे बघा, कढई थंड झाल्यानंतर ते सगळं जे एकत्रित मिश्रण केलेलं मिक्स थंड झाल्यानंतर ते काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि छानपैकी एकत्रित मिक्स करायचं आहे, म्हणजे त्याचा गोळा काही राहणार नाही. आणि मग आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे तो पदार्थ पुढे छानपैकी तयार होणार आहे. हे बघा, मिक्सरला छानपैकी जेवढं बसेल त्या प्रमाणामध्ये टाकून 1-2 याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे छानपैकी. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आपण टाकल्या त्या एकत्रितपणे मस्तपैकी मिक्स होणार. सगळीकडे त्याचं स्ट्रक्चर, टेस्ट एकदम छान येणार. हे बघा, वाव, मस्तच. इतकं मस्त वास येतोय, काय सांगू तुम्हाला, एकच नंबर. नंतर तुमच्याकडे घरामध्ये हे बघा या प्रमाणामध्ये असं मस्तपैकी घट्ट असं त्याचं एकत्रितपणे मिक्सरला केल्यानंतर असं स्ट्रक्चर असं दिसतं. हे बघा. त्यानंतर घरामध्ये जर कुल्फी बनवण्यासाठीचं कुल्फी मेकरचे जर तुमच्याकडे साचा असतील तरी ठीक, नसतील तरी ठीक. तुम्ही म्हणाल घरामध्ये जे अवेलेबल आहे त्यामध्ये बनवणार बोललात. माझ्याकडे होते अवेलेबल म्हणून मी त्यामध्ये साच्यामध्ये छानपैकी मस्त आपण ते सगळे भरून घेतलं आहे, जे आपण बनवलेलं सगळं मिश्रण एकत्रितपणे दुधाचं. हे बघा, आपण बनवतो आहे मस्तपैकी मलाई कुल्फी. सगळ्या साच्यांमध्ये छानपैकी 1-2 करून असं मस्त भरून घेतलं आहे. आणि घरात आईस्क्रीमच्या आपल्याकडे काड्या असतील तर ठीक, पण या साच्यांना ऑलरेडी वरनं झाकण असतं, त्यामुळे मी असं छानपैकी हे पॅक करून ठेवलेलं आहे. आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये रात्रीभर 1 किंवा 8 ते 9 तास ठेवायचं आहे. ठीक आहे, एकदम सिम्पल आणि याची रेसिपी आहे. एकदा बनवले की तुम्ही 4-8 दिवस छान फॅमिलीसोबत बसून एन्जॉय करून खाऊ शकतात. हे बघा, यावरती मस्तपैकी असा सिल्वर पेपर मी लावला आहे, नाही लावला तरी चालेल. मी परत नंतर काढून टाकला आणि छानपैकी आपले जे झाकण होते त्याचे छानपैकी ते पॅक केले मस्त आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि एवढं सोडूनसुद्धा अजून जास्त कुल्फीचं जे आपली मिश्रण आहे ते उरलेलं होतं. मग काय करणार, मग घरामध्ये तुमच्याकडे स्टीलचं एखादं भांडं असेल, ग्लास असेल किंवा टिफिनचा एखादा डबा असतो जो थोडा लांब आहे, किंवा नसेल तरी पण चालेल, जे पण आपल्याकडे स्टीलचं भांडं अवेलेबल असेल त्याच्यामध्ये सपाट बुडाचं, त्यामध्ये उरलेलं मिश्रण छानपैकी टाकून द्यायचं आहे. हे बघा, मी सगळं याच्यामध्ये छान पॅक करून फ्रीजमध्ये हे ठेवून दिलेलं आहे. नंतर अजून मिश्रण उरलं, मग मी काय केलं, एक होता टिफिनचा डबा, त्यामध्ये सगळं छानपैकी टाकून दिलं आहे. जेवढं बसेल त्या प्रमाणामध्ये भरायचं. आणि नंतर याला मी तो सिल्वर फॉईल पेपर लावला आहे बरं का, कारण पूर्ण त्याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे आणि ते बुडबुडेवरती दिसायला नाही पाहिजे की नाही, म्हणून छानपैकी पॅक केलं आहे. आणि 4 साईडला 4 मस्त काड्या त्यामध्ये ॲड केल्या. आणि नंतर हे पण फ्रीजरमध्ये मस्तपैकी ठेवून दिलं. हे बघा, वाव. नंतर मी 7 ते 8 तासानंतर बघितल्यानंतर हे बघा फ्रीजरमधनं साईडला काढलं आहे. मस्तपैकी आपली जे पण आहे एकदम स्ट्रक्चर, एकदम त्याचे थिकनेस, टेस्ट एकच नंबर. हे बघा, वाव. त्यामधनं मी काढून घेतले. बघा कसं मेल्ट होतं आहे, तोंडाला पाणी सुटतं आहे बाबा बघून. आणि छानपैकी मधनं 4 त्याच्या स्लायसेस केल्या आहे. आणि आपल्या या 4 कुल्फी एकदम मस्त मलईदार आणि अतिशय छान घरच्या ह्याच्यामध्ये हेल्दी आणि घरच्यांना, लहान मुलांना सगळ्यांना आवडणार. नक्कीच तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, 100% आवडणार. आणि खूप काही सामग्री त्यामध्ये लागलेली नाही आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये घरात अवेलेबल असलेल्या गोष्टींमध्येच आपली कुल्फी रेडी झाली आहे. बघा, वाव, एक्सली मस्त आहे, पूर्ण असं मेल्ट होते. बघा, दिसायला तर कसले दिसते, एकच नंबर. यावरती काजू बदाम जो छानपैकी आपण किसून टाकले तर एकच नंबर त्याचा फ्लेवर लागतो. हे बघा, वाव. चला करून टेस्ट करा, बघू कसं झालं आहे, नक्कीच सांगा. आणि उरलेलं मिश्रण मी काय केलं, अजून एक ग्लासमध्ये पण टाकलं बरं का, त्याला पण छानपैकी फॉईल पेपर लावून ठेवलेलं होतं. हे बघा, ते पण छान तयार झालेलं आहे. त्याचा एकदम शेप हे बघा, वाव,
कुल्फीसारखं. याचे पण मी छानपैकी 4 पार्ट्स करून घेतले आहे आणि त्यावरती मस्तपैकी काजू बदाम टाकून आपली एकदम रेडीमेड बाजारासारखी कुल्फी तयार आहे. आणि टेस्ट तर तुम्हाला सांगू एकच नंबर. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.